माझी मायर, दिसती माझी मायर, हमरून वासराले दाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी मायर, दिसती माझी मायर, हमरून वासराले. आई आली आहे ना खूप दिवसांनी आज ना. आईला बोलवूया वरती, इथं बोलवूया आईला. मी सगळ्यांसाठी म्हणून एकदा सांगते, सीझन सुरू झालाय ना तेव्हापासून हर्षद इथे त्याच्या बाबांबरोबर आहे. एवढंच तर पोरगं आहे ते त्याच्या आईला भेटलं नाहीये आणि आज खूप दिवसांनी त्याची आई आली आहे शूटिंगला. बोलूया ना, या वरती या. बाबांनाही मी त्याच्या सांगते की तुम्ही प्लीज वरती या. रिहर्सल पर्यंत हे पोरग इथे हैदोस घालत होतं, नाचत होतं.
उत्तम काव्य, उत्तम शब्द आणि खरे आतून आलेले सूर, ह्याची ताकद काय असते ना, त्याला काहीही अर्थ कळत नाही आहे तो काय गातोय त्याचा. पण त्याच्यात एवढी संवेदनशीलता आहे की त्याला ते फील होऊन त्याच्या आतून त्याला रडू आलं. मला खूप जास्त आनंद आहे की या मंचावर या सगळ्या छोट्या सूरवीरांच्या निमित्ताने इतका खरेपणा इथे अनुभवायला मिळतोय ना. आय थिंक सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरमधनं आम्ही सगळ्यांनीच जर का काही कमावलं असेल तर ते खऱ्या अर्थाने हे आहे. आईला बोलायचं काही? मी आज सुरुवातीलाच इथे आलेली आहे आणि त्यानं इथे येताच त्याने आईवरची कविता म्हणली आणि सगळ्यांनाच भारावून सोडलं. आणि तो सुरुवातीपासूनच त्याच्या पप्पांसोबतच इथं राहत आहे. त्याचा भाऊ छोटा असल्यामुळे मी काही इथं त्याच्यासोबत राहू शकत नाही, पण तो प्रत्येक वेळी आपला परफॉर्मन्स चांगलाच सादर करत असतो. पण आज त्याला त्याची आई आल्यामुळं त्याचं पण मन भरून आलं. बस एवढंच सांगायचं. थँक्यू. तुमच्या दोघांचे आभार, कारण तुमच्यामुळे आम्हाला हे रत्न मिळालं आहे. आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. आणि आपल्या सगळ्यांना कृष्णाची गोष्ट माहिती आहे, तो नेहमी देवकीपासून लांब राहिला आहे, पण तो आपल्या सगळ्यांना खूप खूप आवडतो की नाही. तसाच आमच्या या सेटवरचा बालकृष्ण आहे हा. आणि त्याला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाणार खाली. जा पिल्लू, आई बरोबर बस, जा जा. जितू, मला तुला विचारायचं, तू ही कविता सादर करतोस. होय, मी ती कविता ऐकली होती सातारला शूट करत असताना. भटक्या विमुक्त जातीच्या मुलांसाठी एक शाळा आहे, तिथल्या एका मुलानं मला ती ऐकवली होती. त्यावेळेला त्याने मला सांगितलं होतं की ही नारायण सुर्वेंची कविता, पण नंतर कळलं की पाचपोळ सरांची कविता आहे, हिंगोलीचं पाचपोळ सर. ती खरं तर प्रदीर्घ कविता आहे, ती त्यावेळेला त्याने ऐकवली, मला पाठ झाली होती आणि मला असं वाटलं की ती पोचवावी. त्यानिमित्ताने मी ती गायलो होतो एका कार्यक्रमात. आणि त्यानंतर सातत्याने ती, आणि आत्ता असं झालं की त्याच्या तोंडून ऐकत असताना कधी असं होतं ना की शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ उभा असतो आणि तो वेगवेगळ्या पातळींवर उभा असतो. आत्ता शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थ बसलेला होता तिथे, आणि तो अर्थ त्याच्या मनाला भिडत होता, मला माहीत नव्हतं. आणि त्या प्रत्येकाच्या मनाला, प्रत्येकाच्या शरीराला, म्हणजे ईश्वरानेच, निसर्गानेच स्त्रीला गर्भ दिला आहे, त्या गर्भातून अर्थ प्राप्त होतो या सृष्टीला. पृथ्वी नावाची ही जी गोष्ट आहे ती सुद्धा कुठल्या तरी गर्भातनं आपल्याला मिळालेली आहे. आणि आपण कुठल्याही अर्थाला गर्भित अर्थ म्हणतो, तर हा जो गर्भातला जो अर्थ आहे तो अर्थ आज आपल्याला समोर. आणि आई ही गोष्ट जशी आहे की काय आपण त्याच्या पलीकडे काय बोलणार. त्या कवितेचा खरा अर्थ आज इथे उमजला. ह्याच्यापेक्षा चांगली ती सादर होऊ शकत नाही. आपण प्रत्येकजण ना थोडे मोठे झाल्यानंतर ना इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी सादर करत असतो. इम्प्रेस आणि एक्सप्रेसमध्ये जो फरक आहे ना, तो त्या पोराने आत्तापर्यंत तो इम्प्रेस करत होता. जितकी सादरीकरणं त्यांनी आजपर्यंत या स्टेजवर केली आहेत, इम्प्रेस करत होता. आज तो एक्सप्रेस करत होता आणि त्यांनी सगळ्यांना सीमित करून टाकलं. एवढाच आहे तो, त्याला ही कविता शिकवली नाही आहे कुणी. नाही, तो लहान असल्यापासून ही कविता त्याची पाठ करून म्हणतोय. किती सुंदर आहे बघ ना. सुंदर गोष्ट. काही काही ठिकाणी तर मला फार मजा वाटते. अभिनेता म्हणूनही ओळखत नाही ते. हंबरून वासराले कविता तुम्ही गायलीत ना, ते तर ती पोचली ना, ती ही अशी पोचली ना, त्या कवितेवर कोणाचाच अधिकार नसतो, ना माझा आहे ना त्याचा आहे. आता याच्या निमित्ताने ती आणखी पोचेल आणि ती भावना पोचेल. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती आज ती कविता खऱ्या अर्थानं, पाचपोळ तर गेले ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या परिवारातले लोक पाहत असतील, आज ती कविता खऱ्या अर्थानं सफल झाली. त्याला पूर्णत्व लाभलं आज त्या कवितेला. हंबरून वासर आले साठती जवा गाय, तवा मले
तिच्यामध्ये दिसते माझी मायर, दिसते माझी मायर. हांबरून वासराले ताटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी मायर, दिसते माझी मायर. हांबरून वासराले. मला हर्षदच्या बाबांना विचारायचं आहे. आत्ता हर्षद एकदम खूप इमोशनल झाला आणि आम्ही सगळे अर्थात इमोशनल झालो. समजा तुम्हाला असं वाटत असेल तो खरंच वयाने खूप जास्त लहान आहे या सगळ्यांमध्ये, त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की या टप्प्यावर सूरनवा ध्यासनवा मधला त्याचा प्रवास इथंच थांबवावा आणि त्याला पुन्हा औरंगाबादला घेऊन जावं त्याच्या आईच्या पाशी, तर आम्ही तुमच्या त्या निर्णयाचा पूर्ण आदर करू. पण जो काही तुमचा डिसिजन असेल तो आम्हाला मान्य आहे. तुम्ही प्लीज सांगा तुम्हाला काय वाटतंय. तुम्ही जी काळजी व्यक्त केली ती खरोखरच म्हणजे स्तुत्य आहे की तुम्ही फार सुज्ञपणा दाखवला आहे किंवा त्याच्या भावनांची कदर केली. पण हाच प्रश्न मला जेव्हा मेगा ऑडिशनला बोलवलं होतं ना त्या दिवशीच पडला होता की हर्षद आईला सोडून राहील का, तो फार लहान आहे 5 वर्षाचा, पण त्याला गाणं आवडतं. गाणं एक त्याचा मित्र आहे, बालमित्र आहे. खरं त्यांनी ते सूर निरागस होपासून जे सुरू झालं ते त्याच्या बालमित्रासारखं ते गाणं झालं आहे. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की लिओनार्डो हा पराक्रम तो आहेच, पण त्याला हे गाणं आणि हे मित्र, कारण इथं एकटा तो नाही आहे, हे सगळे त्याचे जीवलग मित्र झालेले आहेत. ह्यांच्याशिवाय नाही राहू शकत. कारण त्याची तब्येत जरी एखाद्या ठीक नसणार तर मला तिथं जायचंच. मग मला हे असं नाही वाटत की आज जरी त्याची आई खूप दिवसांना आलेली असली, पण मला माहिती आहे की तो आत्ता थोडा वेळ रडल आणि मग दुसऱ्या क्षणालाच लगेच हसायला लागेल, कारण की त्याचा स्वभावच तसा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे जे भावनिक नातं निर्माण झालेलं आहे ह्या सगळ्या छोट्या सूरवीरांसोबत, तो सोडून तो जाणं मला नाही वाटत शक्य आहे. तो आज आईसाठी जरी रडला असला तरी उद्या परत लगेच दुसऱ्या क्षणाला हसायला लागेल, नाही मला त्यांच्यासोबत अजून खेळायचं आहे, अजून गाणे म्हणायचं आहे. कारण तो इथं गाणं नाही, यांच्यासोबत छान खेळून तुम्ही सगळेच बघताय की तो काय सहज कुठली गोष्ट कुठले गंभीरपणे घेत नाही, छान हसत खेळत. मला ते वाटलंही नव्हतं की ही कविता इतक्या गंभीरपणे म्हणाल, पण त्याला कदाचित आई समोर होती म्हणून ते आठवलं असेल. पण मला नाही वाटत, तरी मी हे करून त्याच्या मनाप्रमाणेच तसा निर्णय घेईल. जर त्याची इच्छा असेल तर मग मी त्याला इथं ठेवेल. तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला पूर्णपणे मान्य आहे, त्या निर्णयाचा पूर्ण आदर आहे. कारण मुद्दा फक्त इतकाच आहे की त्याचं बालपण आणि त्याचं हे हसणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्या पलीकडे आणखीन महत्त्वाचं दुसरं काही नाही.